नमस्कार, मी सागर महाजन. आज आपण ज्या प्लांट न्यूट्रियंटवरती बोलणार आहोत, तो प्लांट न्यूट्रियंट हा वन ऑफ दी हायेस्ट रिक्वायर्ड बाय द प्लांट. आता आपण जे हे दोन प्रोडक्ट बघत असाल, तर हे दोन प्रोडक्ट बघून आपल्याला एक स्लाइट आयडिया नक्कीच आलेली असेल की आपण कोणत्या प्लांट न्यूट्रियंटबद्दल बोलत आहोत. डेफिनेटली आपण सल्फरबद्दल बोलणार आहोत, गंधक. ॲक्च्युली जेव्हाही आपण कोणत्या प्लांट न्यूट्रियंटचा विचार करतो तेव्हा ऑबियस आहे की आपल्या मनात एक प्रश्न येतो की ही जे न्यूट्रियंट आहे हे कोणत्या फॉर्ममध्ये प्लांट अपटेक करेल. तर सल्फर जे आहे हे सल्फेट फॉर्म जो आहे त्या फॉर्ममध्ये सल्फर हे अपटेक करत राहतं. आता मार्केट तसं पाहिलं तर सल्फर हे बऱ्याचशा फॉर्ममध्ये आहे, पण जे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत ते दोन आहेत. ते म्हणजे SO4 ज्याला आपण सल्फेट म्हणतो आणि दुसरं म्हणजे एलिमेंटल सल्फर ज्याला आपण एसने इंडिकेट करतो. आता हे जे प्रोडक्ट आहे आपल्यासमोर हे आहे पोटॅशियम सोनाइट. हिच्यामध्ये जे सल्फर आहे हे SO4 फॉर्ममध्ये आहे, म्हणजे सल्फेट फॉर्ममध्ये आहे आणि ते 11 ते 15% रेंजनी आहे. आता हे तुम्ही जेव्हा पिकाला द्याल तेव्हा जे सल्फर आहे ते रेडी टू फॉर्म आहे सल्फेट. आता रेडी टू फॉर्मचा अर्थ काय होतो? सपोज मला भूक लागलेली आहे आणि मला माझ्यासमोर गहू आहे, पीठ आहे आणि चपाती आहे. तर ती चपाती जी आहे ते माझा रेडी टू फॉर्म आहे. सेम सल्फेट जो असतो हे झाडासाठी सल्फेट फॉर्म जो आहे सल्फरचा हा रेडी टू फॉर्म आहे. आता हे जे दुसरं प्रोडक्ट आहे हे आहे 80% सल्फर आहे, पण हे एलिमेंटल सल्फर आहे. आता दोघांमधला बेसिक डिफरन्स काय आहे की एलिमेंटल सल्फर जो आहे हा रेडी टू फॉर्म नसतो. याला ऑक्सिडाइज करून ते सल्फेटमध्ये कन्वर्ट केलं जातं. त्यानंतर जे रूट्स आहेत झाडाचे ते अपटेक केले जातात. सल्फर जे आहेत हे मोस्टली रूटनीच अपटेक केले जातं. फॉलियरनी सल्फर हे एकदम स्लाइटली दिलं जातं. आता जेव्हा तुम्ही एलिमेंटल सल्फर जेव्हा झाडाला द्याल, ठीक आहे, तर जेव्हा ते सल्फर वॉटरच्या रिॲक्शनमध्ये ऑक्सिडाइज होतं तेव्हा जे मायक्रो ऑर्गॅनिझम तुमच्या जमिनीमध्ये आहेत तर ते कन्वर्ट करतात सल्फर इनटू सल्फेट फॉर्म आणि ते सल्फेट झाड घेतं. तर जसे की आपल्यालाही माहीत असेल की थायोबॅसिलस म्हणजे तसे बरेचसे जीवाणू आहेत, पण फॉर एक्झाम्पल जे आहे ते थायोबॅसिलस, हा थायोबॅसिलस जो जीवाणू आहे हा तुमचं सल्फर जो आहे तो सल्फेट फॉर्ममध्ये कन्वर्ट करत असतो. आता तसं जर बघितलं तर आपल्याला कशासाठी सल्फर यूज करायचं आहे याच्यावरती अवलंबून करते की तुम्ही कोणतं सल्फर वापरता. जर मला माझ्या जमिनीमध्ये डेफिशियन्सी आहे सल्फरची तर मी SO फॉर्मसुद्धा यूज करू शकतो. तो बेस्ट आहे कारण तो रेडी टू फॉर्ममध्ये. जेव्हा तुम्ही SO4 घेत असता तर तो अवेलेबल फॉर्म तर असतोच आणि याच्यामुळे तुमचा जो pH आहे तो स्टेडी असतो. SO4मुळे तुमच्या pH वरती कोणतीही काहीही परिणाम होत नसतो. जेव्हा तुम्ही एलिमेंटल सल्फर यूज करतात तर तुमची जी pH व्हॅल्यू आहे ही तुमची डिक्रीज होते. तुम्ही सल्फर जे आहे ते ॲज अ फंगीसाईडसुद्धा यूज करू शकता. सल्फरचे तसे अनेक फायदे आहेत. त्याचा सर्वात मोठा जो फायदा आहे नायट्रोजन युटिलायझेशनसाठी सल्फर हा एक इम्पॉर्टंट कंटेंट आहे. जर तुमचं सल्फर कंटेंट जे आहे सल्फर जर तुमच्या जमिनीत ॲडॅक्वेट नसेल तर तुमच्या नायट्रोजन अपटेकवरती युटिलायझेशनवरती प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून नायट्रोजनसाठी सल्फर हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुमचं जे सल्फर आहे हे काही अमोनो ॲसिड जे आहेत ते प्रोड्यूस करत असतो आणि जे सर्वात दोन महत्त्वाचे जे दोन अमायनो ॲसिड आहेत सायटाईन आणि मिथिओनाइन असे दोन जे अमायनो ॲसिड्स आहेत ते प्रोड्यूस करण्याचं कामसुद्धा सल्फर करत असतं.
आता त्याच्यानंतर एक प्रश्न येतो की आपण सल्फर किती यूज करायला पाहिजे. कारण आपल्याकडे NPKचे तर आपल्याकडे असतात की किती आपण डोसेस द्यायला पाहिजे. ॲक्च्युली एक रेशो असतो नायट्रोजन सल्फर, प्रत्येक पिकासाठी हा वेगवेगळा असतो. तर आपण जर फॉर एक्झाम्पल जर आपण विचार केला की केळीसाठी किती असावा, तर साधारण 10:1 अप टू 15:1, म्हणजे 10 पार्ट जर नायट्रोजनचे असेल तर 1 पार्ट हा सल्फरचा असेल, हा त्याचा अर्थ आहे. सल्फर देण्यासाठी आपण बेसलमध्ये यूज करू शकतो, ड्रिपने यूज करू शकतो आणि फॉलियरनी सुद्धा काही प्रमाणात आपण यूज करू शकतो. तर सल्फरवरती आपण एक छोटासा प्रयत्न केला की जे प्रश्न आहेत त्यांचे ॲन्सर काढण्याचा आपण छोटासा एक प्रयत्न केला. आपल्याला जर माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.